CM जे आहेत विलास सुजवणे, डॉक्टर विलास सुजवणे करतात, त्यांची मोठी मुलगी आहे मी आणि मी कंप्लीट त्यांच्या विरोधात आहे. म्हणजे सगळे त्यांच्या दबावाखाली राहून काहीच बोलत नाहीत, पण मी मात्र उलटा वारा आहे, त्यांच्या घरातलं वादळ आहे. त्यामुळे एक वेगळी भूमिका माझ्या वाट्याला आलेली आहे. जेव्हा मी गोष्ट ऐकली उज्ज्वलजींकडनं तेव्हा मला खूप आवडलं कॅरेक्टर माझं. एकतर गेली खूप वर्ष इतक्या साध्या सोज्वळ किंवा एक वेगळ्याच अशा काय म्हणूया आपण गृहिणी पठडीतल्या सगळे रोल्स करून करून किंवा कॅरेक्टर्स करून असं कॅरेक्टर जेव्हा समोर आलं तेव्हा मला ते खूप चॅलेंजिंग वाटलं. आणि एक छान सगळं आत्ताचं इथलं जर सगळे आर्टिस्ट बघितलेत तर एक छान ग्रुप आहे आणि छान पिक्चर तयार होईल. वजीर पाहिल्यापासून आपल्या डोळ्यासमोर असं असतं की ह्या दिग्दर्शकाबरोबर काम करावं, या नटाबरोबर काम करावं. तसं तेव्हापासून डोक्यात होतं की आपल्यालाही यांच्याबरोबर उज्ज्वलजींबरोबर काम करायला मिळावं. आणि त्यांनी बोलवलं याच रोल करतं. त्यांच्या डोक्यात इतक्या क्लिअर होत्या प्रत्येक कॅरेक्टर्स आणि त्या कॅरेक्टर्सच्या प्रमाणे जो आर्टिस्ट तिथे बसतो आहे त्याप्रमाणेच त्यांनी ऑफिसमध्ये प्रत्येकाला बोलवलं. आणि मला खूप आवडलं हे कॅरेक्टर. एक त्या CMच्या विरोधात उभी राहणारी, सेक्युलरिझम खऱ्या अर्थानं मानणारी अशी ही माझं कॅरेक्टर आहे, जी एका मॉमेडियन मुलाच्या प्रेमात पडते आणि संपूर्ण ती त्याच्या विरुद्ध उभी राहते, CM विरुद्ध. पण एक पॉईंट तिच्या आयुष्यात असा येतो की ती संपूर्णपणे खचते आणि तिचं सगळं जी जिद्द असते, जो उठाव करून विरोधात उभं राहण्याची जी तिची जिद्द असते ती एका ठिकाणी गळून पडते. असं एक काय म्हणूया, त्या कॅरेक्टरला वेगळ्या शेड्स आहेत. त्यामुळे मला नक्कीच हे कॅरेक्टर करायला आवडेल. धर्मांतर नावाचा सिनेमा आहे हा. उज्ज्वल हेगडी डिरेक्ट करतात. याच्यातली सलमा नावाची जी मुलगी आहे, जी या CM मराठी फॅमिली आहे त्याच्यामध्ये एक मुस्लिम मुलगी सून म्हणून येते आणि त्याच्यानंतर तिच्यावर धर्मांतर करण्यासाठीचे प्रेशर्स. तर या सगळ्या सर्कमस्टन्सेसमध्ये ती काय डिसिजन करते, तिची काय तारेवरची कसरत होते आणि या सगळ्या प्रकारामध्ये हे धर्मांतर तिला करायचं आहे का ते लादलं जातं आहे. आणि या सगळ्या तारेवरच्या कसरतीत माणूस म्हणून तिचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न सलमाचा आहे, असं माझं कॅरेक्टर आहे. मला असं वाटतं उघडपणे सत्य मांडलं गेलं ना तर ते कदाचित पचनी पडायला खूप अवघड जातं. सगळ्या नेत्यांच्या किंवा राजकीय पार्श्वभूमीवर जे सेक्युलरिझम असं म्हणतात ते खरंच मुळात सेक्युलर असतात का, तर तो प्रश्न जर मांडला तर डेफिनेटली ज्यांच्यावर हे भाष्य केलं गेलं आहे त्यांचा उद्वेग होणं स्वाभाविक आहे. पण मला असं वाटतं ह्या सगळ्या प्रकारामध्ये ही सेक्युलर फॅमिली जी प्रमोट करते स्वतःला आणि याच्यामध्ये एक शिक्षित सलमा नावाची मुलगी जी मुस्लिम आहे या फॅमिलीमध्ये येते, तर ती येतानाच राजकीय पार्श्वभूमीवर व तिथल्या गेमचा बळी पडून आलेली या घरातली मुलगी आहे. आणि इथे आल्यानंतर तिला चित्र कम्प्लिटली वेगळं दिसतं की ही फॅमिली जी पोर्ट्रे करते आहे बाहेर त्याच्यापेक्षा वेगळी आहे ही. आणि मग ते सगळे दबावतंत्र आणि या सगळ्या गोष्टी ज्या नेहमी आपण बघतो आजूबाजूला समाजात ज्या असतात, अशा पद्धतीचे दबावतंत्राचा वापर केला जातो. अशा खूप फॅमिलीजची उदाहरणं आहेत. सो डेफिनेटली असं भाष्य केल्यानंतर होऊ शकते. बट काय म्हणतात, उज्ज्वल सर नेहमी ह्याला फेस करत आले. मला असं वाटतं राजकीय पार्श्वभूमीवर किंवा राजकीय वर्तुळावर सिनेमा, प्रगल्भ सिनेमा उज्ज्वल सरांनी दिलेला आहे आणि मला दिलेला आहे आणि तो त्यांचा फोर्टे आहे, त्याच्यामध्ये हात नाही धरू शकत कोणी त्यांचा. सो ते खूप वास्तवाकडे जाणारे चित्रण सर जास्तीत जास्त वास्तवाकडे नेण्याचा प्रयत्न करतात. नावच तुम्ही बघाल तर धर्मांतर, 2 धर्मांमधलं अंतर पार करण्याचा हा प्रवास आहे. सो होऊ शकतो तो. आय एम रिअली व्हेरी मच एक्सायटेड. कारण मला असं वाटतं की आपली जी मी स्मिता म्हणून आहे, सलमाची मनोवृत्ती, तिच्या आयुष्यात येणारे प्रॉब्लेम्स, तिची सगळी शिक्षणाची पार्श्वभूमी, तिने तिच्या आयुष्यात जोडीदार म्हणून निवडलेला मॅथमॅटिशियन म्हणून असलेला नवरा, तिचा जोडीदार निवडतानाचा तुम्ही तिचा चॉईस बघाल किंवा काय, तर त्याच्यानंतर एकंदरीत तुमच्या लक्षात येईल की ही काय विचारसरणीची मुलगी आहे. ही सलमा मुस्लिम आहे याच्यापेक्षा ही अशी विद्याविभूषित, अशी शिकली सवरलेली, अशा कुटुंबातनं येऊन अशा कुटुंबात पडलेली अशी ती मुलगी आहे. ती बेसिकली या घरामध्ये आली आहे, ती त्या जोडीदाराला बघून आली आहे, ती CMच्या फॅमिलीला बघून आलेली नाही आहे. त्यामुळे तिची मनोवृत्ती वेगळी आहे आणि अशा मनोवृत्तींच्या मुलीचं आणि असा आयुष्यात प्रसंग आलेला आहे. जेव्हा आपण हात जोडतो, आपल्या सगळ्या सवयी, आपल्या सगळ्या पद्धती धर्माधर्मांनुसार लकबी बदलत जातात.
हे धर्मांतर करणं म्हणजे एक परकाया प्रवेश आहे, तो एका शरीरातनं वेगळ्या शरीरात एक आत्मा सोडून वेगळा आत्मा करण्यासारखं आहे. आणि मुळात मला माणूस म्हणून माझ्या आत्म्याकडे का बघितलं जात नाही, अशा पद्धतीचा तो कुठेतरी भाष्य करतो. अशा पद्धतीवर ती कॅरेक्टर मी बऱ्याच रिलेट केली आहे. आणि उज्ज्वल सरांनी मला जे काही इनपुट दिले आहेत त्याच्यावरनं, आणि सरांनी यापूर्वी वजीर नावाचा जो सिनेमा केला आहे, इतका प्रगल्भ सिनेमा आहे, माझा सगळ्यात वन ऑफ द फेवरेट फिल्म ऑफ माइंड. सो सरांबरोबर काम करताना आय एम रिअली व्हेरी मच एक्सायटेड. आत्तापर्यंत ग्रामीण भूमिका, वेगवेगळे कॅरेक्टर्स नाटकांमध्ये याच्यामध्ये मी परफॉर्म केले. हे कॅरेक्टर डेफिनेटली वेगळं आहे आणि ज्या स्तरावर ते बोलतं, ज्या लेवलवर ते बोलतं, ते बोलण्यासाठी तिची असलेली मेंटल स्टेक आणि या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतं आहे तिचं, हे खरंच खूप अप अँड डाऊन्स आहेत. सो नटी म्हणून मला सॅटिस्फॅक्टरी करणारा रोल आहे डेफिनेटली.